सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो तं नमामि शिवां परम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। नारायणी नारायणी जय मां दुर्गे नारायणी 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 मला आवाज द्या ऑपरेटर जय मां दुर्गे नारायणी 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 जय मां दुर्गे नारायणी हे नारायणी नारायणी जय मां दुर्गे नारायणी 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 जय मां दुर्गे नारायणी। सर्वांनी गाडी वाजवा आणि सर्वांनी सोबत बोला जय मां दुर्गे नारायणी 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 जय मां दुर्गे नारायणी।
विश्वाचं विश्व चैतन्य असलेली मा परांबा शक्ती चालत असलेला माता काळंकाई नवरात्र महोत्सव. माझा आवाज वाढवा ऑपरेटर, मागल्या बेस मध्ये आवाज द्या माझा. महान अशा प्रकारचा हा उत्सव चालत असलेला आणि आज आपल्या नवरात्र उत्सवाचा द्वितीय दिवस आणि आज या ठिकाणी आपण कथेला प्रारंभ करत आहोत. आणि ती गोड असणारी अवीट असणारी जी कथा जर कोणती असेल माता जगदंबा माऊली, तीच दुर्गा, तीच काली, तीच भवानी, तीच अंबिका. दरवर्षी मोठ्या उत्सवाने आपण सर्व गावकरी मंडळी मिळून माता काळंकाईचा हा उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो. आणि या वर्षी सुद्धा मोठ्या थाटामध्ये, मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या गजरामध्ये हा नवरात्र उत्सवाचा आनंद आपण घेत आहोत. आणि या वर्षी मोठी अवीट असणारी ही कथा आपण ठेवलेली आहे. मी आयोजकाला मनापासून धन्यवाद देईन. दरवर्षी एक वेगवेगळा उपक्रम कुण्या वर्षी कीर्तन महोत्सव असेल, कुण्या वर्षी भजन महोत्सव असेल, भगवती मातेची कथा असेल. आणि या वर्षी जर आपण पाहिलं नवरात्रामधील 9 देवींची कथा. टाळी वाजवा एकदा. किती गोड कथा असेल पहा. एकतर माझ्या माऊलीचा नवरात्राचा उत्सव आणि त्यामध्ये ही कथा. रोज एका देवीची कथा. किंबहुना आपल्या महाराष्ट्रातील जे शक्तिपीठ आहेत त्यांची कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून प्रथमतः मी धन्यवाद याकरता म्हणालो की या भगवती मातेचं अनंत स्वरूप आहे. हे स्वरूप हरिओम महाराज आपल्याला वर्णन करून शक्य सांगणं होत नाही. महर्षी व्यासांनी अनेक अशा प्रकारच्या ग्रंथांची रचना केली नाही का. एका वेदाचे 4 विभाग निर्माण केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद 4 वेद सांगितलेले आहेत. 6 शास्त्र, 18 पुराण नाही का. हे सगळं आमच्या संत महात्म्यांनी आमच्या करता दिलेलं आहे. आणि म्हणून
देवी भागवत हे सुद्धा 18 पुराणामधलं आहे. देवीची कथा ही 18 पुराणामध्येही सांगितलेली आहे. 18 ही पुराणे शिवलीला गाती, ऐसा उमापती समर्थ जो. 18 ही पुराणांनी ज्याचं वर्णन करावं, जिचं वर्णन करावं, ती कोण आहे? आदिमाया शक्ती असणारी जगदंबिका आहे. 18 ही पुराणे शिवलीला गाती, 18 ही पुराणे शिवलीला गाती. 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती. टाळी वाजवा, टाळी वाजवा, माता माऊल्या, आमचे पुरुष मंडळी. 18 ही पुराणे शिवलीला गाती, 18 ही पुराणे शिवलीला गाती. 18 पुराणे शिवलीला गाती, 18 शिवलीला गाती. मॉनिटरचा आवाज कमी करा, मागं आवाज द्या ऑपरेटर. 18 ही पुराणे शिवलीला गाती, ऐसा उमापती समर्थ जो. 18 ही पुराणे शिवलीला गाती, ऐसा उमापती समर्थ जो. 18 ही पुराणे शिवलीला गाती, 18 ही पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती. टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय हो. अठरा ही पुराणे शिवलीला गाती. शिवलीला म्हणजे कीर्तनकार नाव बर का. शिवाचा महिमा, जगदंबेचा महिमा गाणारी ही 18 पुराण अशा प्रकारची सांगितलेली आहे, नाही का? अठरा पुराण जगदंबेकीला गाता. जरी हे 18 पुराण गात असले तरी मुख्य पुराण जर कोणतं असेल तर ते देवी पुराण सांगितलेलं आहे. त्यालाच आपण देवी भागवत असं म्हणतो. आणि त्या सगळ्या पुराणामध्ये त्या देवी भागवताचा 5वा क्रमांक आहे. कितवा? पोरो कितवा? असे उत्तर देत चला तुम्ही. कारण 2 वर्षापूर्वी आपली कथा झाली होती. तुम्ही सर्वांनी सुंदर ऐकला. आजही मोबाईलवर तुम्हाला पाहायला मिळत असेल. त्यावेळेला आपण देवी भागवताची कथा सांगितली. आणि आज आपण या 8 दिवसामध्ये देवींची कथा, प्रत्येक देवीचं महत्व, या जगदंबा
अंबिकेने जे जे अशा प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत, मग ते देव कार्यातले अवतार असो, या ब्रह्मांडाची उत्पत्ती करण्याचं कार्य असो, नाही का, किंवा देवांना सुद्धा सहकार्य करण्याचं कार्य असो, ज्या ज्या वेळेला जे जे अवतार म्हणून भगवती मातेचे झालेले आहेत, ते अवतार जेवढे आपल्याला सांगणं शक्य होतील तेवढे आपण या 8 दिवसामध्ये पाहणार आहोत. बोले जगदंबिका माते की. तुमचा आवाज येत नाही, तुम्ही उपवास धरलाय वाटतं, नाही का? रोज इथे अन्नदान, पंगत, महाप्रसाद देवीचा आणि पुन्हा कथा ऐकायची. महाप्रसाद घेऊन घरी झोपायचं नाही, मग ते अन्न गोड लागत नाही. लक्षात आलं? आणि म्हणून रोज कथेसाठी सर्वांनी यावं. महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेतून साकारलेल्या या देवी कथेमध्ये अनेक तत्व आपल्याला पाहायला मिळतात. काय काय ऐकायला मिळतं, ऐका. या देवीच्या कथेमध्ये आपल्याला धर्म विचार ऐकायला मिळतो, धर्माचा विचार ऐकायला मिळतो. आज आपल्याला प्रस्तावनाच करायची आहे. काय फल मिळतं, नाही का? धर्म काय सांगतो, विचार काय आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. पदार्थ विज्ञान, खगोल विज्ञान, राजनीती, त्या काळाची राजनीती काय होती, नाही का? समाज रचना कशी होती, प्रत्येकाचं कर्तव्य काय होतं, कुणाचं अकर्तव्य काय होतं, कर्माचा अटळ असणारा सिद्धांत काय आहे, पाप पुण्य अशा नाना विविध गोष्टीचा परामर्श घेतलेला आहे. यामध्ये अधर्म काय आहे, धर्म काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या कथेच्या माध्यमातून कळणार आहे. समोर समोर सरका. आजच जवळ 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 मंडप भरलेला आहे. उद्या बसायला जागा शिल्लक राहील की नाही याची शाश्वती नाही, आणि म्हणून आजच येऊन जागा धरा. धर्म काय आहे, अधर्म काय आहे, नीती कशाला म्हणावं, अनिती कशाला म्हणावं, न्याय कशाला म्हणावं, अन्याय कशाला म्हणावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात महाराज. कळत नाही असं काही नाही मनुष्याला. धर्म कळतो, सहजच म्हणतो माणूस, अरे जरा धर्मानं वाग, जरा चांगलं वागायला शिक. याचा अर्थ काय आहे, धर्मानं वाग, धर्मानं जे सांगितलेलं आहे तसं वाग, म्हणजे धर्मानं वाग. सहजच म्हणतो मनुष्य. म्हणजे मनुष्याला धर्म कळतो, अधर्म कळतो, तरी सुद्धा जो धर्माचं पालन करत नाही त्याला माणूस म्हणू नये. काय म्हणावं, पशु म्हणावं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुला पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. हे फक्त मनुष्याला अशा प्रकारचं कळत असतंय. नीती अनिती, न्याय अन्याय, उचित काय आहे, अनुचित अशा प्रकारचं काय आहे, अशा अनेक समस्यांचा उहापोह
इको कमी करा बोलताना थोडस. कथा, उपकथा या सगळ्या अशा प्रकारच्या आपल्याला पाहायच्या आहेत. आणि यांच्या माध्यमातून त्या काळातल्या समाज व्यवस्था कशा होत्या, तेवढाही काळ असताना सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि हे चालू असणार कलियुग सांगितलेलं आहे. आणि मग त्या सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये कशा कशा प्रकारच्या व्यवस्था होत्या, समाज कसा होता, आज समाज कुठे चाललेला आहे, कुण्या दिशेला आपला हा समाज चाललेला आहे, आणि म्हणून हा जो समाज भरकटत चाललेला आहे, हा भरकटत चाललेल्या समाजाला भक्ती पंथावर आणण्याकरिता, एक सन्मार्ग दाखवण्याकरता हे संत मागवय, संत विचार, देवीची कथा, माझी वा करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी, तेणे या कलियुगामध्येच अशा प्रकारचा हा सिद्धांत आहे. काय करावं? भगवंताची कथा, भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं गुणगान अशा प्रकारचं गावं त्या भगवती मातेच. आणि म्हणून ही समाज व्यवस्था त्या काळामध्ये जशी होती तशी आज का नाहीये, याचं कारण शोधण्याकरिता कथा.
चालीरीती काय होत्या, काय पूर्वीचा काळ होता. फार जास्त माणसं श्रीमंत नव्हती पहिल्या काळामध्ये. आपल्या आजी आजोबांचा काळ आठवा, फार श्रीमंती नाही हो, गरीब झोपडी. पण प्रेम किती होतं, आपुलकी अशा प्रकारची किती होती. ती आपुलकी आहे आज, ते प्रेम राहिलेलं आज का नाही, याच उत्तर शोधण्याकरता कथा, भगवंताची कथा. भौगोलिक रचना, नदी, पर्वत, झाडी, डोंगर, त्या काळच्या ज्या रचना होत्या या पृथ्वीच्या, त्या सुद्धा आज बदलत चाललेल्या आहेत. आणि त्यामुळेच की काय, हे अवकाळी संकट, दुष्काळ असेल, किंबहुना जास्त पाऊस पडणं, या भौगोलिक रचनेच्या सुद्धा याच्या काही आताच्या संदर्भात काही संबंध आहे काय, हे शोधण्याकरिता सुद्धा कथा आहे. लक्षात घ्या, त्या काळच्या न्यायदानाची पद्धत, आजच्या काळीची न्यायदानाची पद्धत, अनेक गोष्टीची एक अशा प्रकारची ज्ञानाची एक बुद्धी मिळवण्याकरता ही कथा आपण श्रवण केली पाहिजे. आणि मग त्याच्याशिवाय अनेक व्रताचंही या ठिकाणी महात्म्य आपल्याला पाहायचं आहे. भगवंताची पूजा कशी करावी, निरनिराळ्या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला यामधून या 8 दिवसामध्ये श्रवण करायचे आहेत. भगवती शक्तीची उपासना कशी करावी, सर्वत्र ही तिची उपासना केली जाते महाराज. तिन्ही लोकांमध्ये जिची पूजा केली जाते ती जगदंबा माता आहे. सर्व काळी, सर्व धर्म, संप्रदाय, ग्रंथ, पंथ यांनी मानलेली असणारी ही भगवती माता आहे. शक्तीचं अपरंपार अशा प्रकारचं महत्व आहे. सगळ्या संत महात्म्यांनी तिचं वर्णन करून सांगितलेलं आहे. मग ते समर्थ रामदास असतील, आपल्या संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांनी भगवती मातेचं वर्णन केलेलं आहे. सगळ्या संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. जिथे जिथे अशा प्रकारचा या शक्तीचा संचार होत असतो तिथं तिथे एक सळसळणारा उत्साह निर्माण होत असतो. चैतन्य ओसंडून अशा प्रकारचं व्हायला लागलेलं असतं. आणि ज्या ठिकाणी ही भगवती मातेची भक्ती चाललेली जाते, तिची पूजा होते, तिची अर्चा होते, तिची नामचिंतन गायला जातं, तिची कथा सांगितली जाते, तिची आरती ज्या ठिकाणी होते, आणि मग त्या ठिकाणी काय कमी आहे, सगळंच त्या ठिकाणी भरभरून वाढत जातं. यश, श्री, औदार्य, ऐका यश श्री अवदाय, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य वसती जेथे. ज्ञानो
बरोबर आहे बोलतात. हे 6 गुण त्या ठिकाणी वास्तव्य करतात, भगवतीच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी. आणि जो या भगवंताची भक्ती करतो, निश्चितच त्याही भक्ताच्या समोर हे अशा प्रकारचे हे 6 गुण मिळत असतात. कोणते कोणते? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. कुठेही जा यश मिळणार, श्री लक्ष्मी मिळणार, औदार्य मिळणार, नाही का? ज्ञान सुद्धा देणारी ही भगवती माता सरस्वतीच्या रूपानं. वैराग्य देणारी नाही का, हीच आहे स्कंद मातेच्या रूपानं. ऐश्वर्य देणारी, संपदा देणारी ही अशा प्रकारची तीच भगवती माता आहे. आणि म्हणून सगळ्या संप्रदायांनी भगवती मातेला अशा प्रकारचं अत्यावश्यक मानलेली देवता आहे, म्हणून तिची कथा ऐकावी. आणि मग त्या ठिकाणी सगळे सद्गुण अशा प्रकारचे त्या भक्तामध्ये येत असतात. पण एकदा का शक्ती निघून गेली रे गेली की मग त्या ठिकाणी मृतावस्थेशिवाय काहीच अशा प्रकारचं शिल्लक राहत नाही. आपल्या अंगामध्ये कार्य करण्याकरता काय लागते? तुम्ही उत्तर द्या मुलांना. आपल्या अंगामध्ये हे काम करण्याकरता काय लागते? काय म्हणतात त्याला? बोला की. शक्ती. काय म्हणतात? शक्ती. ती शक्ती म्हणजे कोण आहे? ती शक्ती म्हणजेच देवी आहे. तीच सर्वांना आधार देणारी शक्ती आहे, म्हणून तिला शक्ती रूपेण संस्थिता. सगळ्या अंगाने अशा प्रकारची ती परिपूर्ण असणारी. एकनाथी भागवतामध्ये भगवंतांनी स्वतः अशा प्रकारचं सांगितलेलं आहे, वचन दिलेलं आहे महाराज. काम पुरवणी द्यावया मुक्ती, काय माझे गाठी नाही शक्ती. मी तो भक्त कैवारी श्रीपती, त्यासी अधोगती कदा न घडे. एकनाथी भागवतामध्ये पहा शक्तीचं वर्णन आलेलं आहे. आणि मग यापेक्षा शक्तीच्या महात्म्याचा अधिक चांगला पुरावा अजून कोणता द्यायचा आहे? आणि म्हणून या भगवती मातेची कथा या ठिकाणी आपल्याला मोठं गोड श्रवण करायची आहे. एक सूक्ष्म जर विचार आपण पाहिला तर असा एक सुंदर निष्कर्ष निघतो की या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये खऱ्या अर्थानं सर्वतः स्वतंत्र जर कोणी असेल कर्तुम यथाशक्ती जर कोणती असेल तर ती आदिशक्ती आहे. तिच्या सत्तेनं अणु रेणू अशा प्रकारचे स्फुरण पावत असतात. या ब्रह्मांडामध्ये जी प्रचंड असणारी उलतापालत होते, ही उलतापालत होण्याचं कारण म्हणजे तीच भगवती माता आहे, दुसरं तिसरं कोणी नाही.
तीच अशा प्रकारची मूळ आहे, आदिशक्ती आहे, परब्रह्म स्वरूपिणी आहे. आणि आकार आहे म्हणावं तर तिला आकारही नाही, निराकार अशा प्रकारची आहे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो सगुण म्हणो की सगुण म्हणो की सगुण निर्गुण एक गोविंद रे, 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 सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. जय जय बाबा. बोल भगवती अन्नपूर्णा माता की जय. याचा आवाज ऐकू दे की जरा. बोल भगवती माता की. सर्वांनी हात वर करून एकदा जय जयकार करा. पार्वतीपते शिव हर हर. बोल जगदंबा माता की. कळंकाई माता की. वा, वा, वा. आमचे दांडिया मंडळ रेडीच आहे हो. कवा आहे की आमची बारी म्हणाले येईल आता. आणि म्हणून निराकार असणारी केवळ आनंद स्वरूपिणी अनिर्वचनी अशा प्रकारची ती जगदंबा आहे. आणि एक सांगू, तिच्यासारखी दयाळू दुसरं कोणीही नाही. कारण ती आई आहे, जगत जननी आहे. आई सारखं दयाळू या त्रैलोक्यामध्ये कोणी आहे काय बोला? नाही होऊ शकत. बाप असणारा एकदा कठोर होईल, तो मारून तोडून आपल्याला सांगेल. पण जी आई असणारी आहे, ती जी आई आपल्या मुलाचं अहित व्हावं असं तिला कधीच वाटत नाही. कितीही त्या मुलानं चुका जरी केल्या असतील तरी त्या सर्व चुकावर पांघरण घालून मायेचा पदर अशा प्रकारचा त्याला देणारी ती कोण आहे? आईच अशा प्रकारची आहे. म्हणून ती दयाळू आहे, दयाळू आहे. आणि ती दयाळू असल्या कारणानं ती सगुण साकार झालेली आहे. अनेक रूपानं
अशा प्रकारचे भक्तांच्या सोयीसाठी तिने अवतार घेतलेले आहे. भक्ती प्रेमाला वश होऊन अकल्पित अघटित अशा गोष्टी अशा प्रकारच्या ती घडवून आणते. जी घडणारी गोष्ट होत नाही ती घडवून आणणारी ती जगदंबा आहे. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवणारी जगदंबा माता आहे. आणि म्हणून जरी ती दुर्घट जरी असली तरी भक्तासाठी मात्र ती सुलभ आहे, सुख देणारी आहे. हे मुख्यतः आपल्याला या 8 दिवसामध्ये श्रवण करायचं आहे. आणि म्हणून व्यास महाराजांनी अनेक ग्रंथामध्ये प्रत्येक देवतेचं वर्णन केलेलं आहे. त्याच व्यास महाराजांनी या भगवती मातेचं सुद्धा तोंड भरून अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. अशी असणारी ही भगवती माता, या भगवती मातेचं चिंतन आपण या 8 दिवसामध्ये करणार आहोत. एकदा सुंदर अशा प्रकारचं भजन करूया. सर्वांनी टाळी वाजवून या भजनाचा मोठा आनंद घ्यायचा आहे. रे 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 ना आ, आजचा प्रथम दिवस आहे. श्री गणेशाला वंदन आपण करायचं आहे. आणि म्हणून एक भगवान श्री गणरायाचं गीत या ठिकाणी, भजन या ठिकाणी आपण म्हणूया. सर्वांनी टाळी वाजून आनंद घ्यायचा आहे. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या विना मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक, उद्धार कराया. आभाळाची छाया तुझी, समुद्राची माया. मोरया 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 हे देवा तुझ्या
बोल गजानन महाराज की. पुरुष मंडळीचा आवाज येत नाही. गजानन महाराज की. श्री गणेशाला वंदन. श्री सरस्वती मातेला वंदन. सरस्वती नमस्तुभ्यं. वंदे शिवरूपिणी. विद्यारंभ करिष्यामि. सदा सर्व नमोस्तुते. गणेशाला आणि भगवती मातेला वंदन केल्याशिवाय कोणत्याही कार्याची सुरुवात नाही. कशावरून? काळा सगळ्या संत महात्म्यांचे ग्रंथ. कोणताही ग्रंथ असू द्या. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. नाही का? या दोन्हीलाही वंदन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नाही का? ज्ञानेश्वर महाराजांना विचार. ज्ञानेश्वरीच्या आरंभाला ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. जवळजवळ 19व्या भगवान श्री गणरायाचं वर्णन केलं ज्ञानेश्वर माऊलींनी. 19व्या सुरुवातीच्या पहा. आणि त्यानंतर दुसरं वंदन जर केलं असेल तर ते भगवती मातेला वंदन केलेलं आहे.
आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलियामी नमस्कार केला. आणि म्हणून सरस्वती मातेला वंदन. आमच्या वारकरी संत महात्म्यांनी एवढं ह्या देवी मातेचं वर्णन केलेलं आहे, एवढं वर्णन केलेलं आहे. जवळजवळ अनेक अभंगामध्ये भगवती मातेचं वर्णन करून सांगितलेलं आहे. ओतीव श्रीमुख सुखावले सकळ वामांगी वेल्हाळ रखुमा देवी वामांगी वेल्हाळ रखुमा देवी देवाचे म्हणोनी देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे. तुकोबाराय बोलतो देवीमध्ये आणि देवामध्ये जर एखादा भेद करीत असेल आश्चर्य वाटायला लागलेलं आहे. संत महात्म्यांना देव देवी भगवान शंकर हरी हे सगळं अशा प्रकारचं एकच आहे. अनेक ठिकाणी असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. एकनाथ महाराजांनी अनेक अभंगामध्ये या भगवती मातेची स्तुती केलेली आहे, स्तवन केलेलं आहे. एका जनार्दनी स्मरण विठ्ठल देवी आवडी. त्यांनी तर प्रत्यक्ष विठाबाईला विठ्ठल माऊली म्हटलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. टाळी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. आवाज. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव.
देवीचं वर्णन केलेलं आहे. तेथे रावणाचा गर्व परिहार, परिणिली सुंदर सीता देवी. सीता कोण आहे? देवीच आहे. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये ती सीता झाली. देवी दुदुंबी वाजविल्या अपार, तेव्हा कळो सारे अर्गवासी. नाम पाठे गीता ज्ञानेश्वरी होय, स्मरेतो निर्भय ज्ञानदेवी. ज्ञानेश्वर महाराजाला सुद्धा नाथ महाराजांनी ज्ञानदेवी असं म्हटलेलं आहे. त्या अर्थी ही माऊली आहे, जगाची माऊली आहे. जगाची माऊली माझे ज्ञानोबा राय आहे. आणि म्हणून या देवीची कथा सुरू करत असताना श्री गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, श्री गुरूंना वंदन. पुन्हा तिसरं वंदन कोणाला? श्री गुरुला. ज्या श्री गुरूंनी आपल्या जीवनाचा मार्ग दाखवला, आपल्या भक्ती पंथाला आणून सोडलं भक्ती पंथावर. ज्या संतांनी, ज्या श्री गुरूंनी, त्या श्री गुरुला अशा प्रकारचं नमन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कारण गुरुची सेवा केली तर ती भगवंताला प्राप्त होत असते. म्हणून संत महात्म्याची सेवा. कारण तो देवाचाही देव आहे गुरु म्हणजे. गुरु देवाचाही देव, 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 येता अनुभव, येता अनुभव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव. बोल सद्गुरुदेव भगवान की गुरूंना वंदन केलं, नंतर माता पित्यांना वंदन करावं. ते सुद्धा आपले काय आहे? भगवान आहेत. आई म्हणजे माता आहे, माता.
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव आणि म्हणून माता पित्यांना वंदन संत सज्जनांना अशा प्रकारचं वंदन करावं कोणत्याही कार्याची कुणाला वंदन केलं श्री गणेशाला सरस्वती मातेला गुरुला माता पित्यांना किती झाले 4 मोजले की पोरो किती झाले 4 आणि संत महात्म्यांना वंदन करावं कारण कथारंभ करायची आहे एक चांगला उपक्रम या ठिकाणी आपल्याला राबवायचा आहे आणि त्यामुळं सगळ्या संत महात्म्यांना वंदन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळत 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 श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि ग्रंथाच्या या कथेच्या आरंभाने सगळ्यांना अशा प्रकारचं नमन करावं मंगलमय अशा प्रकारचं ते आहे सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते उपस्थित ज्या तुम्ही माता वर्ग आहात तुम्ही जगदंबिका आहात तुम्हाला वंदन करावं पुरुष मंडळी हे पितृ समान आहे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती दुबळा अर्चित सेमी भक्ती नाही जी शक्ती या सर्व विश्व ब्रह्मांडाच्या मुळाशी कारणरूप आहे तिच्या केवळ असण्यामुळं सर्व विश्वातला अणुरेणू अशा प्रकारचा
जागृत आहे. हे त्रिगुणात्मक सृष्टी आहे. पंचमहाभूत आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या 3 गुणापासून ही सृष्टी अशा प्रकारची पंचमहाभूताची सृष्टी बनलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्या यावत कार्य तिच्या आज्ञेनं चालत असतात. लाखो करोडो अशा प्रकारचे सूर्य, नक्षत्र आहेत, तारका आहेत. कुणीही त्यांची मर्यादा ओलांडत नाही. कुणाच्या आज्ञेमध्ये? जगदंबिकेच्या आज्ञेमध्ये. हे सगळे आकाशामध्ये ग्रह तारे फिरणारे जे आहेत हे सगळे तिच्या आज्ञेमध्ये आहेत. अनेक योगी, तपस्वी, देवदानव तिच्या प्राप्तीसाठी कठोर अशा प्रकारची तपश्चर्या करतात. ती दुर्गा आहे. दुर्गा अशी परमेश्वरी असणारी ही महामाया दुर्गा, तिला वंदन करावं नाही का? आणि म्हणून त्या सरस्वती मातेला वंदन केल्याशिवाय कशाचाही प्रारंभ होणं शक्य नाही. नाम रूपात्मक प्रपंचापेक्षा निराळी आहे. तथापि नाम आणि रूप यांच्या माध्यमातून जी प्रकट झालेली आहे ती खरी परमेश्वरी. परमात्मा त्याची मूळ शक्ती, परमात्मा आणि त्याची मूळ शक्ती त्याच्यामध्ये भेद नाही. दोघेही एकच आहेत. देव वेगळा आणि देवाची शक्ती वेगळी असं होत नाही. ते दोन्ही एकच आहे. तशी ही योग माया, ही दुर्गा तत्वरूप आहे. तत्वरूप जो परमात्मा, तीच शक्ती आणि तेच तत्व. आणि त्यालाच वेदामध्ये परब्रह्म अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि ते परब्रह्म म्हणजे देवी आहे. भक्त तिला देवी म्हणतात. कुणी त्याला शंकर म्हणतात, कुणी त्याला विष्णू म्हणतात, कुणी त्याला दत्तात्रय म्हणतात. हे सगळं अशा प्रकारचं एकच आहे. तिथून सगळं विश्व उत्पन्न झालेलं आहे. तिच्या सत्तेनं ब्रह्मा सृष्टी निर्माण करत असतो. त्या दुर्गेच्या सत्तेनं भगवान विष्णू या सृष्टीचं पालन करतात. आणि त्या दुर्गेच्याच आज्ञेनं तिच्याच छत्राखाली भगवान शंकर सृष्टीचा संहार अशा प्रकारचा करतात. भोग देणारी ती आहे, मोक्ष देणारी ती आहे. अनेक नाव आहेत तिची, त्या दुर्गा देवीची. ईश्वरी, आद्याशक्ती, परांबिका अशा अनेक नावांनी तिची ओळख आहे. ती जर प्रसन्न झाली तर या ब्रह्मांडामध्ये असाध्य गोष्ट शिल्लक राहत नाही. तुम्ही काय मागाल ते ती देणार आहे. तिची जर कृपा झाली, एखादा जन्मताच आंधळा जरी असला तरी त्याला दिव्य दृष्टी देणारी ती काळंकाई माता आहे. टाळी वाजवा एकदा. इतकी ती दातृत्ववान आहे. तिच्यासारखं दातृत्व कुठं आपल्याला पाहायला मिळणार नाही. असे अनेक उदाहरण आपल्या गावात घडले असते, तिनं दिलेले, ते आपल्याला पाहायचे. म्हणून आंधळ्याला दृष्टी देणारी तीच आहे. ईश्वरी, आद्याशक्ती. एखादा जर मुका असेल, मुका, त्याला बोलवणारी सुद्धा कोण आहे? ती जगदंबिका दुर्गा देवी आहे. बोलवणारी तीच आहे.
एखादा वाचस्पती त्यानं स्पर्धा करावा एवढा मुक्का बोलू शकतो, एवढं चांगलं बोलू शकतो. एखादा जर पांगळा तिची भक्ती करत असेल तर वायू वेगानं मेरू पर्वत अशा प्रकारचा तो ओलांडतो. याचा अर्थ काय आहे? जे कोणीही देऊ शकत नाही ते देणारी म्हणजे ही दुर्गा देवी. हीच ती दुर्गा देवी आहे. आणि म्हणून अशा त्या उभय रूपी दुर्गा देवीच्या पायावर नतमस्तक ठेवून अनन्य भावनेनं आपण शरण व्हावं. काही जर चुकलं असेल तर तिची माफी मागावी. हे जगदंबिका, मला अंतःकरणपूर्वक अशा प्रकारचं तू काय कर, क्षमा कर. माझे अपराध तू पोटामध्ये घाल. आजपर्यंत मी माझ्या मनावर वागले, आजपर्यंत मी माझ्या मनावर वागलो. आता मात्र माझ्या मस्तकामध्ये लख अशा प्रकारचा प्रकाश पडलेला आहे. आणि हे दुर्गे, ही नवरात्र अशा प्रकारची आरंभ झालेली आहे. मला क्षमा कर. सगळे गुणदोष असणारी ती काय करते? पदरात घालून घेते. पण क्षमा मागितली तर ठाटारपणानं जाऊ लागल्यावर तिच्या समोर नाही चालत. कितीही मोठा असो, कोणी काही असो, नाही चालत तिथे. अरे सगळे देव जिथे हात जोडून उभे राहतात त्या आदिमाया शक्तीचा अधिकार किती मोठा असेल पहा दुर्गाचा. आणि म्हणून ती माऊली आहे, माऊली. तिच्यासारखं त्रातृत्व देणार या जगामध्ये कुणीही नाही. आणि म्हणूनच त्या जगदंबिका मातेचं आपल्याला वंदन करायचं आहे. ही शरण तुला जगदंबे मां, अंबे मां जगदंबे मां, अंबे मां जगदंबे मां. महिषासुरमर्दिनी देवी पार्वती मां, तुझ्या कृपेची
पार्वती आदि माया सरस्वती हे आम्हाला तूच मंत्री हे आम्हाला तूच मंत्री पार्वती पते शिव हर 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 महादेव. आणि म्हणून ही जगदंबा माता आपल्याला सुख देणारी आहे, म्हणून हिची भक्ती करावी. आणि म्हणून याच नवरात्रीमध्ये या दुर्गेची पूजा का करावी, तर ही सर्व आपल्याला देणारी आहे. तिच्यापासून हे अन्नधान्य, तिच्यापासून हे जीवन, तिच्यापासून हे शरीर, तिच्यापासून हे पंचमहाभूत. या 9 दिवसामध्ये तिच्या 9 रूपाचं पूजन करावं, उपासना करावी, भजन करावं. आणि म्हणून हेच सगळं तत्व त्या देवीच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या देवीचं महत्त्वामध्ये वर्णन करून सांगत असताना पुराणामध्ये 9 प्रकारच्या भक्त्या सांगितलेल्या आहेत. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम्. 9 प्रकारच्या भक्त्या सांगितलेल्या आहेत. या देवीचं चरित्र काय ऐकावं, श्रवण भक्तीला किती मोठं प्राधान्य आहे हे आपण ऐकलं पाहिजे. श्रवण भक्तीला फार मोठं प्राधान्य सांगितलेलं आहे. श्रवण श्रवण म्हणजे ऐकणं. 9 प्रकारच्या भक्त्या सांगितल्या शास्त्रांनी. त्यातली पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितलेली आहे. श्रवण म्हणजे ऐकणं. कुणासारखं ऐकावं, परीक्षितीसारखं ऐकावं. परीक्षितीनं जसं भागवत ऐकलं आणि मुक्त झाला परीक्षिती, तसं आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. या 9 विधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. आणि म्हणून तुम्ही मोठे भाग्यवान आहात. या भगवती दुर्गा देवीची कथा तुम्ही या ठिकाणी श्रवण करत आहात. श्रवण कसं करावं, ह्या कानानं ऐकावं आणि ह्या कानानं ऐकावं आणि ह्या कानानं सोडून द्यावं म्हणाले. सोडून द्यायचं नाही. काय करायचं, गीत भगवत करी सब, गीत भगवत करी
अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीते श्रवण. गीता भागवत करीते श्रवण. गीता भागवत करीते श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे. श्रवण केलं पाहिजे. कशा करता? आपल्या हिता करता. आपल्या हिता जोवसे जागता. धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरी खवाटे देवा. आपल्या हिताचं साधन आहे बाबा. ऐक. काय ऐक मग? गीता भागवत. मग देवीची कथा तेच. भागवत म्हणजेच तेच. गीता म्हणजेच ते. कुण्याही भगवंताचं जरी श्रवण ऐकलं तरी तेच श्रवण आहे. आणि म्हणून ते ऐकावं. असा जर भक्त जर असेल तर त्या भक्ताची सेवा मला घडावी. असं तुकोबाराय बोलतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. आणि म्हणून तुमच्यासारखे जर श्रोते असतील तर आम्हालाही अशा प्रकारची ही सेवा घडावी. म्हणून ही कथा श्रवण करावी. श्रवणाला अत्यंत महत्व आहे. म्हणून श्रवण कसं करावं? ऐकलेलं लक्षात घ्यावं. त्याला श्रवण म्हणतात. ऐकलेलं लक्षात ठेवणं, ध्यानात धरणं. ऐकले ते धरा ध्यानी. वाचे वदा शूळ पाणी. ऐकलेलं लक्षात ठेवलं पाहिजे. विसरून जातात माणसं. काही काही माणसं एवढे विसर भोळे, एवढे विसर भोळे. कालचं आज लक्षात राहत नाही. काल कुठे होत्या हो म्हणले. काल कुठं होत्या तुम्ही? डोसकच खाजू लागलं. बायकोला विचारलं काल कुठं होतोय मी? आता एवढं जर लक्षात राहत नसेल तर काय त्याची बुद्धी म्हणावं? काही काय बायाला सकाळी भाजी केलेली संध्याकाळी आठवत नाही. एवढं बोलणं बोलणं बोलणं. दुसऱ्याच बाईला विचारतात मग आले काय केलं मी सकाळी? आता तू केलेलं तिला काय ठाऊक? विसर होत चाललेला आहे आपला. काय कशामुळे कुणास ठाऊक. आणि म्हणून हे जे श्रवण जे आहे ते अत्यंत अशा प्रकारचं महत्वाचं श्रवण सांगितलेलं आहे. ही श्रवण भक्ती आज या ठिकाणी आपण करत आहोत. ही श्रवण भक्ती परीक्षित राजाने केली. कसं आपण श्रवण केलं पाहिजे? कसं ऐकलं? काहीच दुसरं गोड लागत नव्हतं तशी ती कथा ऐकली. आपल्याला कथा गोड लागते मानून घेतली तर भगवंताची कथा हे गोड वाटली पाहिजे, अवीट वाटली पाहिजे.
उगा आलं का येऊन बसणं, कडाकड जांभळ्या देणं, प्रसाद घेतलेला राहते, झोपीचा टाइम, जांभळ्या देणं, हे असं श्रवण नाही. चित्तपूर्वक लक्षपूर्वक श्रवण करणं. लक्षपूर्वक अशा प्रकारचे श्रवण करावं, त्याला श्रवण भक्ती म्हणलेलं आहे. आणि म्हणून परीक्षित राजानं श्रवण केलं. श्रवणम कीर्तनम, दुसरी भक्ती कीर्तन सांगितलेली आहे. कीर्तन भक्ती. कीर्तन कोण केलेलं आहे? शुकाचार्य महाराजांनी कीर्तन करावं. कीर्तन म्हणजे भजन, भगवंताचं नामचिंतन. या कथेमध्ये श्रवणही भक्ती आहे आणि कीर्तनही भक्ती आहे. म्हणजे देवीचा उत्सव, अशा प्रकारचं भजन करणं, तिचं गुणगान गाणं, हे सुद्धा काय आहे? तिचं भजन आहे, भजन. म्हणून याला सुद्धा मोठी किंमत आहे, लक्षात घ्या. तिचे श्रवण करत डोळ्यापुढे तीच अशा प्रकारचं दिसणं, ती दुर्गा माता. तिचे गुणगान ऐकणं, तिचं भजन करणं, तिचं कीर्तन करणं. आणि म्हणून त्या भगवती मातेला एकदा आपण सर्वजणांनी प्रार्थना करूया. हे लहान मुली, तुम्ही लाईन करा इकडं, मस्त पैकी उठा, टिपऱ्या आणलेल्या आहेत. चला, सुंदर एक भजन होईल. जवळजवळ 9:45 वाजत आहे आणि फार जास्त काही टाइम नाही आपल्या कथेचा. 7 ते 10 आपली कथा आहे. झोपीच्या आत कथा संपून जाणार आहे. म्हणून सर्वांनी उद्यापासून कोणीही घरी राहू नका. जास्तीत जास्त संख्येनं या कथा श्रवणाला आपण यायचं आहे. सोबत येत असताना काही माता माऊल्यांना घेऊन या, पुरुष मंडळीला घेऊन या. ठीक आहे, आज थोडस पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी, पण काही नाही, स्वच्छ आहे, चांगलं आहे, काही घाबरण्याचं काही कारण नाही. सर्वांनी उद्यापासून कथा श्रवणाला करता सर्वांना बोलून आणायचं आहे. हा उत्सव मोठ्या आनंदाने आपल्याला पार पाडायचा आहे. जास्तीत जास्त संख्येनं हा मंडप भरला पाहिजे उद्यापासून. आजची ही दुर्गा मातेची ही कथा भगवंताच्या चरणी या ठिकाणी थांबूयात. एक सुंदर भक्ती मातेचं गीत आणि आजच्या कथेला एक भजन झाल्यानंतर विराम. ये हो सावरती बसून शारदे, मयूरावरती बसून. ये हो सावरती बसून शारदे, मयूरावरती बसून. ये हो सावरती बसून शारदे, मयूरावरती बसून. सर्वांनी टाळी वाजवा, एक टाळी. ये हो
मयुरावरती बसून गळाखाली मोती कमाड त्या जगदंबा मातेनं दुर्गा मातेनं हंसावरती ती बसलेली आहे. सरस्वती माता शुभ्र अशा प्रकारचं तिनं पातळ नेसलेलं आहे. आवाज द्या. आणि गळ्यामध्ये सुंदर अशी पांढरी मोत्याची माळ घातलेली आहे. नेसुनी शुभ्र पातळ गळाखाली मोतिक माळ नेसुनी शुभ्र पातळ गळाखाली मोती माळ कटिकंबर कंटाक शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून वा वा वा. मी शरण आलो तुझा बाळ तरी दुष्टांचा तू काळ शरणाल तुझा बाळ निगुणाचा काळ मी शरण आलो तुझा बाळ तरी दुष्टांचा तू काळ शरणाल तुझा बाळ निगुणाचा काळ करी घेऊन त्रिशूळ गदा शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून काय 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 जरा काय तुका म्हणे ब्रह्मानंदिनी मम हृदयी विलासी अति घेऊनी विद्यादान शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून
असा हा रोज तुम्हाला आनंद देण्याकरता ही संगीत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यांच्यासाठी एकदा सुंदर टाळी वाजवा सर्वांनी. आपल्या परिसराचं वैभव आमचे हरिओम महाराज सुंदर तबला वादक, टाळी वाजवा त्यांच्याकरता. तसेच उत्कृष्ट सिंथ वादक ज्यांनी या आपल्या कथेसाठी पुण्याला जाऊन 80,000चं सिंथेसायझर आणलेलं आहे. टाळी वाजवा एकदा. तेच पहिलं खराब झालं म्हणा म्हणून आणले, पण सुरुवात आपल्या गावापासून त्यांनी नवीन सिंथेसायझरची ऑर्गनची केलेली आहे. त्यांचं या ठिकाणी टाळी वाजवून स्वागत. आम्हाला आमचे गोपाळ दादा यांनी संपर्क केला की महाराज यावर्षी सुंदर अशी कथा करायची आहे, सर्व गावकरी मंडळीचं सौजन्य या ठिकाणी लाभणार आहे. ठीक आहे, होकार दिला. तुम्हा सर्व संत सज्जन मायबाबांचं दर्शन या 8 दिवसामध्ये या ठिकाणी होणार आहे. अतिशय भगवती मातेच्या वेगवेगळ्या अवताराची कथा या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. म्हणून उद्यापासून सर्व भाविक भक्तांनी, माता माऊल्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या कथेचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. चला, आरतीचे यजमान आपण या ठिकाणी समोर यावं. आजच्या आरतीचे यजमान श्री कामाजी 2 नंबर. हा, श्री त्र्यंबकरावजी ज्ञानोबा बुद्रुक यांची आज भगवती मातेची आरती आणि अन्नदानाचा महाप्रसाद त्यांच्या वतीने झालेला आहे. त्यांचे या ठिकाणी टाळी वाजून स्वागत करा. अन्नदानासारखं दान दुसरं कोणतंही नाही आणि म्हणून हे श्रेष्ठ दान आहे. सर्वांना महाप्रसाद भेटतो आहे. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उद्यापासून यायचं आहे. आमचं दांडिया मंडळ वाढवा जरा उद्यापासून. हा हा, असं होय, उद्यापासून आता. चला, आरतीचे यजमान महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली